गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आम्ही पहिला स्टॉप घेतलाय. आमचा पहिला स्टॉप जो आहे तो हॉटेल राजधानी येथे आहे, जिथे आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो आणि इथे उत्तम प्रकारचा ब्रेकफास्ट आम्हाला मिळाला आहे. तर ही जी हॉटेल आहे, ही निजामपूर माणगाव हायवेवर आहे. तर इथे नाश्ता जो आहे तो उत्तम प्रकारे दिला जातो. इथली जी सोय आहे बसायची फॅमिलीसाठी, की खरंच खूप अप्रतिम आहे. तर जर तुम्ही काही किंवा दापोली जाण्याचा तुम्ही जर प्लॅन करत असाल, तर आवर्जून इथे थांबा. इथे तुम्ही नाश्ता करा आणि कोइन्सिडन्स बघा, मी आणि माझ्या मित्राने आम्ही दोघांनी सेम टी-शर्ट घातलाय. तर एक जस्ट अ कोइन्सिडन्स. तर थँक यू सो मच अँड कीप वॉचिंग द व्लॉग. तर अशा प्रकारे आम्ही आमचा नाश्ता संपवून पुढे आमच्या डेस्टिनेशनसाठी निघालो आहे. तर हे जे डेस्टिनेशन आहे, या इथे पोहोचण्यासाठी आम्हाला पुण्यापासून जवळपास 6 तास लागले होते. पाहू शकता की किती सुंदर असा हा समुद्रकिनारा दिसतोय. तर डेस्टिनेशनचं नाव आहे कर्दे बीच. तर कर्दे हा खूप सुंदर आणि स्वच्छ असा बीच आहे, जिथे आम्ही थांबलो होतो. त्या हॉटेलचं नाव आहे सी फेस रिसॉर्ट. तर तुम्ही पाहू शकता हे हॉटेल जे आहे ते एक्झॅक्ट समुद्र किनाऱ्याच्या एकदम समोर आहे. तुम्हाला इझी ॲक्सेस मिळतो समुद्र किनाऱ्याचा आणि इथली जी सुविधा आहे खूप उत्तम आहे. तर आपण पाहूया रूम कशा आहेत इथल्या. तर रूम तुम्ही बघू शकता. रूम खूप स्वच्छ आणि स्पेशियस आहे. इथे तुम्हाला बेड, एक छोटंसं कबर्ड आणि दुसरं म्हणजे तुम्हाला टीव्ही, चेअर आणि छोटीशी टेबल तुम्हाला इनसाइड बसण्यासाठी मिळतो. आणि जसंही तुम्ही आपला रूमचा दरवाजा ओपन करणार, तुम्हाला दिसेल की तिथे एक्झॅक्टली तुम्हाला समोरचा समुद्रकिनारा, सुंदरसा समुद्रकिनारा दिसतो. तर आम्ही संध्याकाळी मित्रांनी ज्यावेळेस आम्ही पोहोचलो त्यावेळेस आम्ही सनसेटचा आनंद घेतला आणि आम्हाला खूप बरं वाटलं. त्यानंतर आम्ही मुलांना पाण्यामध्ये खेळण्यासाठी तिथे घेऊन गेलो आणि खूप त्यांनी एन्जॉय केला. खूप त्यांना मस्त वाटलं पाण्यामध्ये खेळून, तुम्ही जसं बघू शकता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मॉर्निंग होते खूप छान अशी. मी आणि माझ्या मित्राने ठरवलं की आपण जाऊया एक बीच वॉकसाठी, कारण की समुद्रावर गेल्यानंतर ज्यावेळेस आपण मॉर्निंग वॉकला वगैरे जातो तर खूप उत्साही असं वातावरण असतं. तर आम्ही दोघांनी एक थोडासा वेळ काढून आम्ही एक मॉर्निंग वॉक घेतला आणि पूर्ण बीच आम्ही फिरलो. इट वॉज अ रिअली अमेझिंग फिलिंग. त्यानंतर आमचे हे मित्र आमचे हे आमच्यासोबतच होते. तर यांची फॅमिली, आमची फॅमिली, आमची जी चिल्लर पार्टी आहे, आमचे सगळे बच्चा लोक खूप खुश होते हे ट्रिपला येऊन. सगळ्यांनी मस्तपैकी हाय हॅलो केलं व्हिडिओमध्ये बघून आणि त्यांना ते खूप मजा करत होते ॲक्च्युली. तर त्यांना खूप बरं वाटलं. तर येस, ही आमची बच्चा पार्टी आणि आमची फॅमिलीज. यानंतर आम्ही पुढच्या डेस्टिनेशनला निघालो. त्या डेस्टिनेशनला जात असतानाच आम्हाला एक सुंदर असा एक नजारा आम्हाला दिसला, जो खूप पहाडीवर होता आणि तिथून जेव्हा समुद्र किनारा पाहिला तेव्हा तो खूप अप्रतिम असा तो व्ह्यू होता. तर तिथे आम्ही 2 मिनटं थांबून जो नजारा समोर दिसत होता त्याचा आनंद घेतला. आणि त्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या वाटेला निघालो. जे की आमचं पुढचं डेस्टिनेशन होतं, जिथे आम्ही जाणार होतो ते होतं आंजर्ले गावातील कड्यावरचा गणपती मंदिर. कडेवरच्या गणपती मंदिराची स्थापना ही 600 वर्षापूर्वी इसवी सन 1430च्या सुमारास करण्यात आली असल्याचे बोलले जाते. या गणपती मंदिराला कड्यावरचा गणपती असे म्हटले जाते. याचे कारण म्हणजे गणपतीचे स्थान एका छोट्याशा डोंगरावरील कड्यावर आहे. येथून खाली उतरण्यास पायऱ्या देखील आहेत. हे मंदिर पूर्वी गावातील समुद्राच्या काठी होते, मात्र समुद्राची पातळी वाढली आणि मंदिर पाण्याखाली गेले. यानंतर समुद्रापासून थोडे दूर एका टेकडीवर नवीन मंदिर स्थापन करण्यात आले. यावेळी साक्षात श्री गणेश या मंदिरात स्थानापन्न होण्यासाठी जेव्हा आले तेव्हा त्यांचे पहिले पाऊल डोंगराच्या माथ्यावर पडले. त्याला गणपतीचे पाऊल असे म्हटले जाते. दुसरे पाऊल थेट नव्याने स्थापन झालेल्या मंदिरात पडले.
गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आम्ही दुसऱ्या ठिकाणी पोहोचलो, ते म्हणजे दुर्गा देवी मंदिर. वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. सभागृहात सुंदर रंगाची कलाकुसर आणि बारीक नक्षीकाम असलेले 28 लाकडी खांब आहेत. गाभाऱ्यात दुर्गा देवीची अंदाजे 3 ते 4 फुटाची उंचीची काळ्या पाषाणातील स्वयंभू मूर्ती आहे. देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी, जिथे जाण्यासाठी आम्हाला बोटीने प्रवास करायला लागणार होता. पुढचं डेस्टिनेशन आमचं जे होतं ते म्हणजे सुवर्णदुर्ग किल्ला. मराठा साम्राज्याचे शासक छत्रपती शिवाजी महाराज यांना 1960 मध्ये किल्ला बांधण्याचे श्रेय जाते. सुवर्णदुर्गाचा मराठी भाषेतून थेट अनुवाद गोल्डन फोर्ट आहे, जो मराठ्याच्या सोन्याच्या टोपीतील पंख किंवा मराठ्यांचा अभिमान म्हणून त्यांचे ऐतिहासिक महत्त्व प्रतिबिंबित करतो. यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे, जे होते लाडघर दत्त मंदिर. दापोलीमधील लाडघरच्या समुद्रकिनाऱ्या पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या किनाऱ्याला लागूनच अत्यंत जुने असे एक दत्त मंदिर आहे. हे मंदिर स्थापत्यकलेनुसार पाहता अगदी साधेसुधे कोकणी नमुना जपणारे आहे. पण अथांग समुद्र आणि दाट वृक्षराई असलेल्या डोंगराच्या कक्षेत असल्यामुळे मंदिराचे सौंदर्य मन लुभावून नेणारे आहे. आणि तेथून आम्ही पुढे निघालो तर आमचे पुढचे डेस्टिनेशन होते परशुराम भूमी बुरुंडी. विष्णूचा 6वा अवतार असलेल्या भगवान परशुरामांनी क्षत्रियांशी युद्धानंतर जिंकलेली सर्व भूमी महामुनी कश्यपांना अर्पण केली. अशा भगवान परशुरामांचे मूर्ती रूप दर्शन घडावे आणि त्यांच्या प्रेरणादायी चरित्रांचा संदेश दूरवर आणि तरुण पिढीपर्यंत अधिक प्रामाणिकरित्या पोचवावा म्हणून दापोली बुरुंडी येथे चिरंजीव परशुराम भूमी स्मारक निर्माण करण्यात आले आहे. स्मारकाभोवतीची निसर्ग सौंदर्यता अद्भुत आहे. पूर्वेस व दक्षिणेस हिरवागार डोंगर रांगा आहेत. दापोलीत येणारे पर्यटक या स्मारकाला मोठ्या प्रमाणात भेट देतात. Thank you for watching the video guys. Please like the video, subscribe to the channel and press the bell icon.